मल्याचे मासे बघा, गोड्या पाण्याचे आहेत ताई? कसे आहेत? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. ते चटणीत का आंबा आहे काय? हो, आंबा. आंबा कैरी कापलेली चटणीत नाही. हा बघा, ह्या जेवणातलं तुम्हाला सुरमई दिसेल आणि बांगडा आहे फ्राय केलेला, पापड आहे, अचार आहे. बिल पण आपल्या हातातलं नाहीलेलं आहे 1 नाईट स्टेचा. चला तुम्हाला दाखवता बिल किती झालं आहे 1 नाईट स्टे. खाचे साहेबच्या फ्रेंडने बघा ह्या कोकणी नाश्ता बनवले नाहीत. हे सरवले आहेत अंडा टाकून, हे बघा कवट टाकून सरवले आहेत. हे फरसाण आहे आणि ही मिठली आहेत. आज मी आहे दापोलीतला. तुम्ही हा बघाल मग ती आम्ही चाललो होता हरणाईला. माझ्यासोबत आमचं UKचं एक दोस्त आणि सबस्क्रायबर राहिलेले आहेत, मुमताज खाचे साहेब. त्यांचे तुम्हाला आता मिळवत आहे. काय खबर, कैशी हाव? सगळी बेस हाव? उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. हे बघा आमचं खाचे साहेब. सलाम अलैकुम खाचे साहेब. वालेकुम सलाम. खाचे साहेबने मला फोन केले होते UKशी. बोलले जुनैद भाई आम्ही तुम्हाला बघताव, तुम्ही एकटंच कोकण फिरत असताव. ह्या टायमाला बोललं मी येत आहे, आपण सोबत फिरू. बोललं चला काही बात नाही. खाचे साहेब काय खबर, बेस हाव? काय बोलते तुमची तब्येत पाणी? बेस हाव ना? जर्नी कशी झाली तुमची? बेस झाली. आज मी आणि खाचे साहेब आम्ही दोघं चाललो हरणाईला. जो काय आम्ही एक्सप्लोअर करणार होतो सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. ह्या बाजूला समोर बघाल ती बघा समंदर आहे, ह्या सी आहे समोरच. आणि आपण ह्या आजच्या बाजूला आल्या हा डॉक्टर दलवीचा आशियाना फार्म हाऊस आहे. ह्या आपण आज स्टे करणार आहोत. तुम्हाला आता आतून मी नेऊन बेडरूम हॉल वगैरे सगळं दाखवता. ही आपण रूम घेतलेला आहे. बघा एअर कंडिशन रूम आहे, फॅन आहे वरती आणि मस्त बेड वगैरे पण आहे. एकदम जबरदस्त. अटॅचच टॉयलेट बाथरूम आहे. बघा टॉयलेट बाथरूम पण अटॅच आहे आणि क्लीन आहे, साफसफाई बेस आहे. अगदी ॲटमॉस्फिअर मग भारी मिळाला आहे आल्यानंतर. आता झालं जेवायचा टाईम. आपण आता जेवणार आहोत. जेवणाची ऑर्डर पण आपण हॅज दिलेली आहे. आता आम्ही हॉलमध्ये आहोत. हे बघा खाचे साहेब बसलेत. ह्या बघा ह्या जेवणातलं तुम्हाला सुरमई दिसेल आणि बांगडा आहे फ्राय केलेला, पापड आहे, अचार आहे. आता आपण जेवणाला सुरुवात करूया. बिस्मिल्ला. चला बिस्मिल्ला करूया. जेवण तर मग स्वाद दिसतंय. टेस्ट करू आपण आता. बिस्मिल्ला. मस्त आहे, अल्टिमेट टेस्ट आहे. भारी आहे ना खाचे साहेब? ठीक, जबरदस्त टेस्ट. चला आता आपण जेवल्यानंतर मिळू इन्शाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आपण फ्रूट खाणार आहोत आणि फ्रूट नंतर आता आपल्याला स्वीट पण येणार आहे. आता हे तुम्हाला दाखवता. मस्त पेरू आहे लाल आणि त्यानंतर बैठो घावणं आहे ना ह्यो? हां ह्यो घावणं आलेलो आहे बघा मस्त. आता जेवल्यानंतर आपण थोडंसं फ्रूट खाणार आहोत आणि मग घावणं खाऊन आपण बाहेर आता निघतो. मग तुम्हाला पुढची जर्नी इन्शाअल्लाह तुमच्यासोबत शेअर करता. अल्हम्दुलिल्लाह आता आपलं जेवण झालेलं आहे, फ्रूट पण खाऊन झाला. आता आपण चाललो बाहेर फिरू का? तर काय काय जातो ते तुम्हाला आम्ही सगळं दाखवणार आहोत. व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. आपल्यासोबत आहे ना ह्या फार्मचं ओनर डॉक्टर दलवी साहब आहेत. सलाम अलैकुम. वालेकुम अस्सलाम. काय खबर, खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह. डॉक्टर साहेब आता तुमची प्रॅक्टिस काय चालू आहे? हरणाईलाच. आता माझं ही आशियाना आहे ना अशी 1.5 किलोमीटर लांब ST स्टँडच्या पुढं जरा. ओके. वडाजवळ बोलतात तिकडे. आता 37 वर्षांना जाईल हरणाईला. अच्छा. हा हा. आणि मला एक सांगा, हे फॉर्मचा तुम्ही एक डॉक्टर पेशानी, फॉर्मचा तुमच्या दिमागात कॉन्सेप्ट कैसा काय आला? आता कैसा आहे माहिती, आता मी जेव्हा पहिले टुरिझम होतं काही नव्हताच. लोक गाड्या घेऊन यायची आणि घराही यायची आणि बोले आम्हाला राहायला द्या. आता आमची काही सोय नव्हती, ग्राउंड फ्लोअरच होता. मग आम्ही विचार केलो काहीतरी केला पाहिजे लोकांची सोय. वरती 4 रूम बनवलं आणि टुरिस्ट माशाला येतात. सहसा मी बघता की फॅमिली येतील तर बेस आहे, त्यामुळं त्याचा आपल्याला पण त्रास होत नाही. आय प्रिफर म्हणजे काय फॅमिली आली तर बेस आहे, त्याला आपण ठेवतो आणि आपलं कायम रिजनेबल असतं आणि जेवण पण जमलं तर जेवण पण देतो. आपला होममेड फूड म्हणजे मसालो पण आपलं वारसा जो बनतं घरचं तिनांचीच जेवण देतो आपण त्याला.
त्याच अच्छा. मसाल्याचा, जे आपण खाताव तैसाच. जी जी कारण होटलात कसं असतं, ती एक तयार असते आणि त्या फॉर्म्युल्यात त्याचं चालू असतं. देत असतात. एक्झॅक्टली तुम्हाला आता बोलताय, आम्ही लोक, मी आणि खाचे साहेब जे जेवले हो ना, होममेड फूड होता आणि वाकई मोप जबरदस्त टेस्टी जेवण होत आहे ना खाचे साहेब. फर्स्ट क्लास जेवण मोप बेस्ट होता. जी चला सर, मोप मोप शुक्रिया आमचे बोलल्याबद्दल. ओके, ठीक आहे, या तुम्ही. ह्या रिसॉर्टवर आम्ही आलो तेव्हा खाचे साहेबचे काही पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी आहे, त्यांना रूम बघायचा आहे, त्यासाठी आम्ही हा हॉटेल बघायला आलो होतो. मस्त आहे, एकदम फॅन्टॅस्टिक. आता आपण अंजारले गावातला नाहीलेला आहो. हे खाचे साहेबचा फ्रेंडचा घर आहे, हा आपण आलो. आता तुम्ही बघाल, आम्ही हा अंजारलेला आलो आणि हा खाचे साहेबचं बचपनचं फ्रेंड आहेत, जे शाळेतलं एक सोबत शिकलं होतं आहे ना जी. आता मला सांगा जरा, तुमचं नाव काय आहे? इक्बाल कमरुद्दीन कुरवले. खच्च्या शाळेतलं एकत्र शिकले हो बरोबर? लाटवण लाटवणला, तुम्ही पण लाटवणला होत्या हा? अच्छा, मग इकडे केव्हा शिफ्ट झाल्या? हाती माझं गावच ह्यो तुमचं गाव? लाटवणला शिक्का गेल्या होत्या. जी. अच्छा, तुमच्या दोस्ती यारीला किती वर्ष झाली असतील एक अंदाज? 50 वर्ष झाली. आणि आज पण तुम्ही एकामेकाला याद ठेवल्या आणि मिळता एकामेकाला. माशाल्लाह. महाडला चालू दिलं दोस्ती पिक्चर बघण्यासाठी मी मुमताज मिनिराला जाऊन मिनिराला खालती उतरून महाडला चालत गेलो आम्ही. दोस्ती पिक्चर बघा. हा जी. खाचे साहेबच्या फ्रेंडने बघा ह्या कोकणी नाश्ता बनवले नाहीत, हे सरवले आहेत अंडा टाकून, हे बघा कवट टाकून सरवले आहेत, हे फरसाण आहे आणि ही मिठली आहेत आणि ही गावठी केली आहेत. ह्या खाचे साहेब या, बिस्मिल्ला करा, बघू, एक चम्मच मारा ऑन कॅमेरा. माशाअल्लाह. कैसा आहे? मोप टेस्टी. टेस्टी आहे ना? माशाअल्लाह. आता हे अंजारल्याचं ब्रिज तुम्हाला दाखवता बघा. आपण वरती आल्या अंजारल्याच्या ब्रिजवर. हे हा बोटचा रिपेअरचा काम चालू आहे सगळा आणि हो अंजारल्याचं ब्रिज आहे बघा. व्ह्यू बघा किती खूपसुरत आहे. ह्या बाजूला दाखवता, दुसऱ्या बाजूला हे पण बघा. आता आपण असं खालनं हातनं वर चढल्या व्हायचं. वाव आहे ना, कसला खूपसुरत व्ह्यू आहे बघा. चला फायनली आता आपण आपल्या रूमवर आलेला आहोत आणि आता मला थोडासा घाम आलेला आहे, कारण गाडी ढकलली होती, पुश केली होती गाडी, गेअरच पडत नव्हता ना. ते आता आपण न्हावून घेऊया. पहिले गरमागरम पाणी हे बोलले मस्त वरती, आणि सोलर सिस्टमला पाणी येतं आहे, ते बोलले पाणी तुम्हाला गरम मिळेल. तर आता काढताय टॉवेल, कापडा चेंज करताय, न्हाताय आणि मग तुम्हाला मिळता. काय झालं माहिती आहे, आता आम्ही आले आहो आमच्या रूमवर आहे, आम्ही आणि खाचे साहेब बैठले आहो. आज प्रॉब्लेम काय झाला खबर आहे? आम्ही लोक केलशीला गेले होते आणि सगळं फिरल्यानंतर येताना काय झालं माहिती, क्लच प्लेट वाचायला लागली आणि गिअर खचच पडही नाही. आता बोलला काय झालं, सांजचा टाईम होता मगरीबचा एकदम, ते नाही गाडी रिव्हर्स पडही नाही, फर्स्ट पडय, गडबड झाली. आणि मग जवरी न्यूट्रलला रिव्हर्सला, मग ती न्यूट्रलला गेली तवरी आम्ही घेत आले आहो आणि विचारलं की ह्या मेकॅनिक आहे काय, तर समजलं की एक ठिकाणी मेकॅनिक आहे. तर काहीसा तरी फर्स्ट सेकंड ढकलत तिला घेऊन गेले आहो आम्ही. मेकॅनिक जवळ गेल्यानंतर त्याला दाखवल्याव, हाय स्क्रीनवर लावताय मेकॅनिकचा एक सीन, तो बघा गाडीच्या खालती शिरलाय, तो चेक करताय. चेक केल्यावर तो बाहेर यायला बोलते काहीच प्रॉब्लेम नाही आहे गाडीतलं. मग त्याने तो गिअर बॉक्सचा तो वरचा जो असतं ना, आपण गिअर टाकतो, तो त्यांचा ही खोलला तर बघते तर त्यांचा एक तो ही असतं, काय बोलतात गिअर स्टिक, ती गोल वायशर एक वायशर असतं, ती वायशर काय झाला, ती वायशर सडला आणि ती एक साईडने तुटला. तर तुटल्यानंतर आहे ना, तो गिअरच पडत नव्हतो. त्याने काय केलं, टेम्परवरी ना तिला आम्हाला एक तार बांधून दिला आणि बोलला ना, आता तुम्ही आरामात हातनं हरणाई दापोलीपर्यंत जाऊ शकता. आम्ही ती तार बांधल्यावर अल्हम्दुलिल्लाह आणि आपल्या हातपर्यंत फार्मपर्यंत पोचलेला आहो आम्ही. आता सकल सुबाला चहा पाणी पिऊ, नाश्ता करू, हरणाईलाच बघू आहे काय तरी.
की जर मेकॅनिक मिळला तर त्याच्याजवळनं तो आम्ही करून घेऊ, नाही तर आम्ही दापोलीला जाऊन त्याच्याजवळनं करून घेऊन मग पुढचा प्लॅन करू. आता रात झाली आणि रातचं जवळपास 9 वाजलेले आहेत आणि आम्ही रातची आता जेवायला भेटले आहोत. मी आणि खाचे साहेब तुम्हाला ह्या दाखवत आहे मी. ही चटणी आहे खोबऱ्याची, त्याचाच ह्या फिश फ्राय आहे आणि बावची आहे ना, ही बावची आणि चपाती आहे. चला आता आपण बिस्मिल्ला करू आणि जेवल्यानंतर आपण मिळूया. चला आता आपण घरा जायच्या तयारीला. ॲक्च्युली अजून आपण राहणार होते पण आपल्या गाडीने थोडंसं प्रॉब्लेम दिला तेव्हा आपल्याला आता जावं लागते, कारण आता गाडीला आपल्याला घेऊन जायला लागेल पहिले सर्व्हिसिंगला. आता आपण बॅग वगैरे टाकू गाडीतलं. बिल पण आपल्या हातातलं नाहीलेलं आहे 1 नाईट स्टेचा. चला तुम्हाला दाखवता बिल किती झालं आहे. 1 नाईट स्टे विथ फूड 5,660 रुपये टोटल, 2,500 रुपये पर रूमच्या हिशोबाने. 2 रूम घेतले होते आपण AC वालं, 2.5 5,000 रुपये झाले आणि जेवण खावण सगळं आपण ह्याच ऑर्डर केलं होतं, असं 6,560 रुपये टोटल. आता ह्यो बघाल डॉक्टर दलवी साहेबचं नातूस आहे माझ्यासोबत. बेटा काय नाव तुमचा? व्हॉट इज युअर नेम? नाम क्या है? अरीफ. अच्छा, स्कूल जाते हो? हाँ, कौन से क्लास में हो? चला, शर्म तो येतो बात करायला. कालपासून जरा पण बात नाही करे. चला डॉक्टर साहेब, शुक्रिया. अल्लाह हाफिज. मिलू इंशाल्लाह. मोप मोप शुक्रिया. अगदी घरच्यासारखं खायला ठेवल्या. मी आणि खाचे साहेब आता गाडीतलं बसल्या, पण आमचा खाचे साहेब थोडंसं वरीड आहेत, कारण गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं त्यांचं मूड ऑफ झालं. खाचे साहेब काय नाही, इन्शाल्लाह सगळं बेसवर एक नॉर्मलचा प्रॉब्लेम आहे. इन्शाल्लाह आता म्हाडला आम्ही जाऊ गाडी घेऊन आणि सर्व्हिस करून घेऊ. इन्शाल्लाह परत येऊ है ना, इन्शाल्लाह परत येऊ. हां, चला आता आपण मिळू डायरेक्ट घरा गेल्यानंतर. मग उम्मीद करते आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असेच एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. आता आपण पालगडला थांबल्यावर आज चुलीवरचा वडापाव मिळते आणि चहा पण बेस्ट मिळतं. खाचे साहेब बोलले जुनेद आहे आपण चहा पिवे. तुम्हाला दाखवता हया, हे बघा, हे बघा चुलीवर सगळं चालू आहे काम. बनवतो. हा तुम्हाला दाखवता, ह्या वड्याची साईज बघा किती मोठी आहे. दादा कसा आहे वडापाव? 15 रुपये. 15 रुपयाला बेस आहे वडापाव. आणि आपल्या ह्या चहा झालेली बघा. एक वडापाव आता द्या, खाऊनच बघतो टेस्ट कसा आहे त्याचा. ते एवढा मोठा वडा आणि त्याच्याबरोबर चटणी, कांदा लिंबू आहे, चटणी आहे, मिरची आहे. एक द्या, टेस्ट करतो. हे काय पांढरी चटणी काय? अच्छा, दही चटणी आहे. हा, ओके. ते चटणीत का आंबा आहे काय? हो, आंबा कैरी आहे, कैरी कापलेली चटणीतल्या. 15 रुपयात वडापावमध्ये आवरी व्हरायटी म्हणजे लयच भारी काम आहे. खाचे साहेब कैसा वाटला वडापाव? मस्त फाईन. चहा घेऊया आता. हा, सुप्पब चहा पण सुप्पब. मल्याचे मासे बघा, गोड्या पाण्याचे आहेत ताई? कसे आहेत? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो.